आणखी का मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतोय। मुंबईतील नोकरीच्या संधींमधून मराठी तरुणांना डावललं जात असल्याचा आरोप यामुळे केला जातोय। हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार आहे आणि मराठी उमेदवार का नको असा सवाल मराठी एकीकरण समितीने केलाय। सरकारने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये एकतर अहमदाबादमधील एका नामांकित रिक्रुटमेंट एजन्सीकडून जाहिरात देण्यात आलेली आहे, पण ही जाहिरात रिक्रुटमेंट मुंबईमध्ये करण्यासाठी आहे। EGM आणि अकाउंट्स फायनान्स या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांचा आकर्षक वेतन म्हणजे अॅन्युअल पॅकेज दिलं जाणार आहे। 20 ते 25 लाखांचं नोकरीचं ठिकाण मुंबईमध्येच असणार आहे आणि त्याच्यासाठी कोणते उमेदवार त्यांना हवे आहेत ते आपण बघतोय। पात्रतेच्या अटींमध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। कारण मुंबईमध्ये काम करणार आहेत हे लोक, मुंबईमध्ये कंपनी आहे आणि त्या ठिकाणी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलंय। परंतु हा प्रकार सर्रास सुरू आहे। ही जी खाली जाहिरात तुम्हाला आता दिसते, या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे। ही नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे। म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचे यांना। काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी। मराठी माणसाने कुठे जायचं? म्हणजे हे सुरू काय आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठी माणसाला सल्ला देतात की हिंसा योग्य नाही आहे, मग तुम्ही अशा घटना थांबवणार आहात की नाही आहात? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफड फोडणार। मुंबईतच ह्या नोकऱ्या आहेत, त्यात त्यांनी सांगितलंय की फक्त गुजराती आणि मारवाडी अर्ज करू शकतात। बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहेत। उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा। आणि या सगळ्या प्रकरणावरून रोहित पवारांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकारने कारवाई करावी असं रोहित पवार म्हणतायत। नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्य या अटी असल्यास पाहिजे, पण उमेदवार एखाद्या विशिष्ट समाजाचा असल्यास प्राधान्य हे मात्र योग्य नाही आणि संविधानाला धरून सुद्धा नाही। मराठी माणसाच्या मुंबईमध्येच आज मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा आगाऊपणा गुजरातच्या एका कंपनीने केला, त्याचा जाहीर निषेध। महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे अनेक गुजराती मारवाडी नागरिक आहेत आणि त्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे। त्यांनी कधीही असा भेदभाव केलेला नाही, परंतु काही ठराविक कंपन्यांमुळे सर्वांचं नाव बदनाम होतं असं आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलं।